नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका व्हिडिओमध्ये. आज आपल्याला प्रायव्हेट ट्रिप आहे कर्जतची. तर आता चाललो आहे कामावर. 7 वाजता 8 वाजताचं पिकअप आहे. मस्तपैकी आता वाजले तर 6:40 झालेत. CNG बघतो बरं, आहे तसं CNG वाटाने भरता येईल वाटलंच तर. तसं 2च गाड्या कमी झाल्या असत्या. आता बघतो थोडा नाश्ता वगैरे करतो, केळं वगैरे खातो काहीतरी नाश्ता. आहे आपली गाडी. काल वॉशिंगवाल्यांनी राईट नावच उडवून टाकलं खस मस्तपैकी. शुभम मधला फक्त याची यूज राहिलाय. परत चिकटावं लागणार हा स्टिकर. कसं काय वाटते बरं? गाड्या कमी झाल्यात बस CNGच्या. बघू जाता जाता भेटला तर CNG. सिंहगड रोडला आहे तर पंप, पण मी आज ग्रुपला मेसेज बघितला होता की आज पाईपलाईनचं काम असल्यामुळे पुण्यातले सगळे CNG पंप बंद राहणार आहेत. त्याच्यामुळे मला वाटतंय की बुवा पुढे गेल्यावर भरलेला सोपा राहील. तर बघूया, तरी पण जर असला चालू तर चांगली गोष्ट होईल. चांगलं दिसत आहे. नशिबाने CNG पंप चालू आहे, बरं झालं. घेतो लगेच भरून. आला पण ग्रुपवर तर मेसेज आला होता की आज CNG पंप बंद आहेत म्हणून. काय विषयच कळा ना बुवा. मित्रांनो, अशा चुकीच्या इन्फॉर्मेशन कधीच ग्रुपवर त्याच्या बिना व्हेरीफाय करता शेअर करत जाऊ नका. ह्याचा खूप मोठा म्हणजे अफवा पसरत जाते, असं होतं. आता वाजले 7:39. राईट कस्टमरनी 8 वाजता बोलवलं होतं. 20 मिनिटं अगोदर आलेलो आहे. तुम्हाला सुद्धा जर प्रायव्हेट कस्टमर टिकून ठेवायचे असतील तर त्यांना जे आपण कमिटमेंट करतो त्याला 100% आपण शोर राहिलं पाहिजे. 8 वाजता पिकअपला बोलवलंय कस्टमरनी, तर कसल्या पण परिस्थितीत 8 वाजायच्या अगोदरच पिकअपला गेलं पाहिजे. का तर ती क्वालिटी कस्टमर आपल्याकडून एक्सेप्ट करत असतं. त्याच्यामुळे मी तर कधीच असं प्रायव्हेट ट्रिपला कधीच उशीर होऊन देत नाही. तर जर झाला तर ऑलरेडी कस्टमरला सांगायचं की बा असा असा प्रॉब्लेम आहे, लेट होऊ शकतं. म्हणजे कसे प्रॉब्लेम येत नाही. आणि आता जाऊन दे, थांबा पेरू खातो आधी, भूक लागली. लय दिवसापासून पेरू खाल्ला. आणि हे सांगायचं होतं, जर तुमचा प्रायव्हेट कस्टमर असेल किंवा ओला उबरची बुकिंग जरी असली तरी कंपन्या पण आपल्याला AC लावायला, म्हणजे तसं त्यांची बुकिंग मध्ये AC इन्क्लूड असतो. किंवा प्रायव्हेट बुकिंग जरी असली तरी पण AC लावणं एक कंपल्सरी असतं. हे गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. का तर तुम्हाला जर क्वालिटी मेंटेन करायची असली तर कस्टमरला कधी AC लावायला सांगण्याची वेळ येऊन देऊ नका. का तर ते, आता समजा तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण एखाद्या पाहुण्याच्या इथे गेलो तर ते आपल्याला बिना मागता पाणी देतात की बाबा पाहुणे आलेत पाणी द्या. पण एखाद्या पाहुण्यात दिलं नाही तर आपण समजा मागितलं पाणी तर ते देणारच आहेत. पण मागायला आपल्याला कसं ऑड वाटतं, तसं कस्टमरला AC लावायला सांगायला खराब वाटतं. त्याच्यामुळे ही गोष्ट आपण समजून जाणे. जर आपण कस्टमरच्या बुकिंगचे पैसे घेतो तर त्यांना AC देणं हे कंपल्सरीच आहे. आता माझा तरी विषय वेगळा. मी एकटा जरी असलो तरी पण AC कधीच बंद करीत नाही. पण जनरली लोक AC बंद करतात आणि तुम्ही करतात बंद, कस्टमर पण सांगतात तेव्हा चालू करतात. पण ते मला पर्सनली पटत नाही. का तर AC ने एवढा काही फरक बी पडत नाही. आणि AC आता माझ्या गाडीचा इंटेरियर घेतल्यापासून अजून तेवढाच तेवढी पॉलिश पहिल्या दिवशी करून दिलेली अजून तेवढीच चमकती. त्याला एकमेव कारण की माझा AC कधीच बंद नसतो. जे लोक AC बंद करून चालवतात त्यांची इंटेरियर लय खराब होतो. आता मी अजून काहीच नाही, कुठलीच ऍक्सेसरीज केली नाही गाडीला. आणि गाडी आहे तशीच आहे, अजून काहीच विषय नाही झाला. बाहेरून पावसामुळे खराब होती, 2दा बाहेरून वॉशिंग केली, पण आतून अजून काहीच नाही केलं. मस्तपैकी नाश्ता करायला थांबलोय दौंडच्या पुढं. कर्जतला जायचे सुरुवातीला. कुठं जायचंय? हा, सिद्धटेक गणपतीला जायचंय. तिथून पुढं कर्जतला जायचंय. आणि कर्जतला काम आहे सरांचं. तिथून पुढं परत संध्याकाळी परत माघारी यायचंय. आता सध्या नाश्ता करतोय, वडापाव खातो. बऱ्याच दिवसातून वडापाव खाल्ला. मस्तपैकी नाश्ता झालाय. कस्टमर येते 2 मिनिटात. तर आता कसं आहे, विषय सांगायचा असा की कस्टमर आहे तर अमेरिकेत जॉब करतात. ते आता गावाकडे आलेत सुट्टीला. तर कर्जतचेच आहेत ते, पण कर्जत म्हणजे ते नगरमध्ये आहे ते कर्जत, लोणावळ्याचं नाही. तर तिकडे चाललो आहे. 1 दिवसाची त्यांची राऊंड ट्रिप आहे. मस्तपैकी आपला यूट्यूबचा व्हिडिओ बघून त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं. छान ट्रिप चालली. आणि कस्टमर पण खूप चांगली आहे. नाही फुटला नाही, बरं झालं. नाही तर मी म्हणलं झालं नुकसान, डायरेक्ट खाली पडला होता. पण बरं आहे, विवोने जरा चांगली ड्युरेबिलिटी दिली मोबाईलला. मस्त आहे. मित्रांनो, विषय काय आहे किंवा जे आपले हे बाहेरचे कस्टमर असतात, बाहेरच्या देशातून आलेले किंवा फॉरेनर समजा, किंवा जास्त प्रीमियम क्लासचे कस्टमर, त्यांना आपण क्वालिटी दिलीच पाहिजे. का तर म्हणजे विषय काय आहे
त्यांना आपल्याला पैसे द्यायला काय प्रॉब्लेम नसतो, पण ते आपल्याकडून एकच गोष्ट ॲक्सेप्ट करतात की वेळच्या वेळी टाईम टू टाईम आणि सर्व्हिस, क्वालिटी सर्व्हिस. म्हणजे काय होतं, काही 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 लोक रोज गाडी चालवता फोनवर बोलायचं, नाही तर तोंडात मावा आहे तिथंच पिचकारी आणतोय खिडकीतून, मागच्या कस्टमरच्या अंगावर जातंय, किंवा AC लावला नाही. ह्या गोष्टी कसं आहे, कस्टमरला खटकतात. आता मी कस्टमरला विचारलं की बुवा ते अमेरिकेमध्ये कसं काय चालतं उबरचा बिझनेस. ते बोलतात की अमेरिकेमध्ये ड्रायव्हरला कधी AC लावायला सांगावं लागत नाही, किंवा CNG हा प्रकारच नसतो. म्हणजे एकदम स्टँडर्ड काम, जे की भारतात असंच कसं वे ढोबळमाना कारभार चालतो. तर माझं हेच म्हणणं आहे की जर स्टँडर्ड कस्टमर असेल त्याच्याकडे तुम्ही तसं पैसे घ्या, पण त्यांना क्वालिटी दिलीच पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. तर सिद्धटेकमध्ये आलो, कस्टमर गेलेत आतमध्ये मस्तपैकी, मी गाडीतच आहे, काय विषय नाही म्हणलं बसतो गाडीतच आतमध्ये. जर नंबर तर नसते तसे सिद्धटेकला, एवढी गर्दी नसती, पण म्हणलं बरं आहे बस आहे आतच. लगेच जाऊन येते 10 मिनिटात कस्टमर, लगेच कर्जत. ट्रिप मारत असताना काल एक माझ्यासोबत किस्सा घडला, माझ्यासोबत नाही घडला पण तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला लक्षात येईल काय झालं. आता शिवाजीनगरला ड्रॉप केला आणि विषय काय झाला की एक मॅडम होती, तिची आई होती आणि त्या मॅडमचा मुलगा होता, छोटा 5 वर्षाचा मुलगा. तर त्या मॅडमचं काय नवऱ्याबरोबर भांडणं वगैरे झाली असते वाटतं. तर त्यांचं असं ठरलंय वाटतं की 6 महिने मुलगा तुमच्याकडे राहणार, 6 महिने आमच्याकडे राहणार, असं ठरलंय वाटतं. तर नवरा बायकोच्या भांडणाचं त्या मुलावर कसा परिणाम होतो हे आता मला समोरासमोर डोळ्याने दिसत होतं की बुवा ते मुलगा इतका नाराज दिसत होता मला. म्हणजे ती मॅडम म्हणत होते तुला मोबाईल पाहिजे का, नको, जेवण करायचे का, नको, नाराज आहेस का, नाही नाराज. म्हणजे स्पष्टपणे दिसत होतं की बुवा तुम्ही असं वाटून घेतलंय मला की ते, म्हणजे आता कसं सांगू मी की बुवा आता काय, त्या पोराच्या तोंडावर स्पष्टपणे दिसत होतं की बुवा मी हॅप्पी नाहीये, तुम्ही भांडू नका. का तर मित्रांनो, अशा लहान मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो अशा गोष्टीचा. याचा मला लय अनुभव आहे. म्हणजे काय होतं, जर आई बापाचं जर घरात भांडण चालू असेल ना, तर त्या पोराच्या डोक्यावर इतका परिणाम होतो. आणि असे जर वातावरण घरात असेल ना, तर त्या घरात कुठलाच सण आनंदाने साजरा होत नाही. त्या पोराला त्याचे मित्र सुद्धा कसं असतं की बुवा आता कसं सांगू, मित्रांकडे वगैरे गेल्यावर दुसऱ्याचे आई बाप जेव्हा बघतो आपण, ते किती मिळून मिसळून राहतात, किंवा कुठं ना कुठं अशी जाणीव होती की आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. आणि आपल्या जर घरात भांडण चालू असेल ना नवरा बायकोचं, तर कधीच हॅप्पी वातावरण नसतं, हे तितकंच खरं आहे. म्हणजे ती मॅडम त्या पोराला अशी सांगत होती, तू तिकडे गेल्यावर असं करू नको, कोणाचं ऐकून घेऊ नको, तुला मोबाईल पाहिजे का खेळायला, तिथं पण मोबाईल घेत जा. आणि ती शेजारची बाई कोणी येते आपल्या घरात, त्यांना येऊन देत जाऊ नको. ती बाई जर तुला जास्तच ज्ञान शिकवायला लागली तर तिचं ऐकून घेऊ नको, तिला म्हणायचं मी लय हुशार आहे. अशा प्रकारे विष त्या पोराच्या डोक्यामध्ये घालत होती. आणि काय वाटतं की बा तो मुलगा म्हणजे न्यूट्रल कंडिशन मध्ये दिसत होता. मला 100% गॅरंटी त्याचा बाप सुद्धा त्याला तसंच सांगत असेल, तुझ्या आईकडे गेल्यावर तू असं करू नको, मी लय चांगला आहे, असं तसं. म्हणजे स्पष्टपणे त्याच्या तोंडावर तसं दिसत होतं की बा तो लय नाराज दिसत होता. आणि याचं सर्वस्वी होतो उदाहरण आहे की बा तुम्ही म्हणजे तुम्हाला असं पोरं पैदा करायच्या आधी हे समजत नाही का आपला पार्टनर आपल्या बरोबर नीट वागत नाही, आपण वेगळं होण्याची जास्त शक्यता आहे. तर हे कसं आहे मित्रांनो, एक जबाबदारी येते मुलं झाल्यावर. आणि त्याच्यामुळं आता मी जास्त बोलणं हे चुकीचं आहे, का तर आमचं अजून तर लग्न बी नाही. पण हे कसं आहे की बा सांगायचं तात्पर्य हे की लग्न झाल्यापासून मुलं पैदा करायपर्यंत माणसाची मेंटॅलिटी कशी आहे, त्याचा व्यवहार कसा आहे, वागणूक कशी आहे, हे सगळं लक्षात येतं. तरी सुद्धा आपण असं गाढवपणा करतो. म्हणजे हे आता काय म्हणणार ना, म्हणजे एखाद्या माणसाचा व्यवहार, एखादा भंगार माणूस असला ना, तर त्याचा 15 दिवसात, महिन्यात त्याचं खरं रूप बाहेर येतात. तरी सुद्धा आपण आपल्याला अंदाज येतो की ह्या माणसाबरोबर आपण आयुष्य काढू शकतो का नाही. आणि जर असं आपण समजून सुद्धा परत 5-10 वर्षांनी परत मुलं मोठी झाल्यावर परत असं गाढवपणा करायचं म्हणलं, तर एकदा मुलं झाल्यावर जाऊ द्या, आता एकदा मुलं 5-10 वर्ष झाली तर म्हणजे मुलं झाली की ते फक्त 2 जणांचा प्रश्न राहत नाही, तो पूर्ण फॅमिलीचा प्रश्न राहतो. तुमच्या 2 जणांच्या भांडणामध्ये त्या मुलाचं आयुष्य तुम्ही वाटोळं करताय, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे विषय काय होतो मित्रांनो, आता जाऊ द्या, पण आता लहानपणापासून मोठे होईपर्यंत प्रत्येक क्षणाला त्या माणसाला वाटत असतं की आपल्या घरात काहीतरी चुकीचं आहे, त्या मुलाच्या डोक्यात चालू असतं.
त्याच्या मित्रांच्या आई वडिलाकडे तो पाहत असतो आणि स्वतःच्या आयुष्याशी कंपॅरिझन करत असतो आणि आई त्या मुलाच्या डोक्यात असं विष कालवते, तिकडून बाप पण तसंच विष कालवत असेल, तर त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा तुम्ही बारीक विचार केला पाहिजे. आणि आई वडिलांनी सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे की आपल्याला एक मुलगा आहे, आता फक्त प्रश्न आपल्या दोघांचा राहिला नाही, त्या मुलाच्या डोक्यावर आपल्या भांडणाचा परिणाम होतोय, असं जबाबदारीने वागलं पाहिजे, हे मला म्हणायचंय. आता जाऊ द्या, मी जरा मापापेक्षा जास्तच बोलून गेलो, पण भावना समजून घ्या. आता मस्तपैकी आलोय कर्जत मध्ये, मस्तपैकी कस्टमरला सोबत ड्रॉप केलंय. मोठा बंगला आहे राव कस्टमरचा सुद्धा, म्हणजे त्यांच्या कुणाचं तर रिलेटिव्हच आहे, पण एकदम मोठा बंगला आहे. मला वाटत नव्हतं की कर्जत मध्ये सुद्धा इतके मोठे मोठे लोक राहतात. म्हणजे 2 इनोवा, 1 क्रेटा, 1 नॅक्सॉन अशी पार्किंगलाच उभी आहे आणि बंगला इतका मोठा आहे. मला वाटलं कर्जत लय दुष्काळ पडलेलं आहे काय, पण लय मोठं आहे कर्जत. तसं तर आमचा तालुका कर्जत लागतो, पण कर्जत मध्ये इतक्या मोठ्या मोठ्या हस्ती पण राहतात हे मला माहितीच नव्हतं. मला वाटलं फक्त पुण्यातच मोठ्या मोठ्या हस्ती राहतात काय नु. चला ठीक आहे, असू द्या. कस्टमर सुद्धा एकदम छान आहे, म्हणजे त्यांना लाखोवर पगार आहे, पण त्यांच्या बोलण्यातून असं जाणवत नाही की बा कुठं लय मला लय पगार आहे असं. म्हणजे एक असते ना गुरमी, बा मला लय पगार आहे, तू कोण आहे माझ्यासमोर, जे की आपल्याला ओला उबेर चालवताना मिनिटाला आपले कस्टमर लोक जाणीव करून देतात. तसं ह्यांच्या म्हणजे ह्यांच्या तोंडून असं जाणवत नाही की बा एकदम सभ्यपणे एकदम नम्र राहा. जाऊ द्या, भावना समजून घ्या. सरबत प्यायला एक नंबर सरबत झालाय, मस्तपैकी सोफा आहे. आता झोपतो मस्तपैकी, संध्याकाळी निघायचंय 5-6 वाजता. जेवण झालंय, आता बसतो सोफ्यावर बसलोय बागेत. इतका मोठा बंगला आहे हा. माझी पुण्यातली रूम आणि ह्यांचं बाथरूम सारखंच आहे, काय विषय नाही. इतका मोठा बंगला आहे. लेच मापापेक्षा जास्त श्रीमंत आहेत म्हणावं लागेल. इतकं मोठं घर असून इतक्या गाड्या, इतका पैसा असून सुद्धा इथल्या घरांचं एक गोष्ट सांगतो मी की बा मला म्हणजे बऱ्याच कस्टमरने असं नेलंय, पण ते ड्रायव्हरला विचारत सुद्धा नाही तुझं जेवला का नाही, काय काय चाललंय काय नाही. पण इतके मोठे इथं, आता मी इथं दारातच बसलो होतो त्यांच्या जेवायला, म्हणलं हवेशीर मस्त लय आतमध्ये नको. तर जाता येता कोणी पण त्यांच्या घरात 8 ते 10 जणांनी मला विचारलं असं काय पाहिजे का, चपाती पाहिजे का, भात पाहिजे का, म्हणजे असं म्हणजे एकदम पाहुण्यासारखं घरातल्या. हे असं प्रत्येकच कस्टमर करत नाही ह्याचं. म्हणजे आता काय विषय, मी कर्जतला आपल्या भागात आलोय म्हणून असं जाणवतंय का, पण कस्टमर सहजासहजी ड्रायव्हरचं एवढं हे करत नाही, एवढं आहे जे की मला इथं अजिबात जाणवलं नाही. माणुसकी जपली पाहिजे याचं उत्तम उदाहरण हे एक. का तर इतकं मोठं घर, इतक्या गाड्या, म्हणजे कसं असतं एक माणसात जास्त पैसा आले गुरमी दिसते, ही गुरमी इथं दिसून येत नाही. उबर काय डोक्यावर पडले का काय मला तर काय कळलं नाही. जास्त काय लॉग इन बी नाही केलं, काहीच नाही केलं, तरी बी 89 रुपये कट केलेत भाऊ. एक बी ट्रिप नाही आणली आज, तुम्हाला दाखवतो. दुसरीकडेच कट होत आहे कमाई. हा, आज 0 रुपया इन्कम झालाय, तुम्हाला दाखवतो. आज 28 तारीख आहे. 0 काहीच नाही आज. आत्ता वाजलेत 5 आणि आता निघायचे 5 मिनिटात लगेच पुण्यासाठी. आज चांगली ट्रिप झाली, ट्रॅफिक पण नाही लागलं आणि काही टेन्शन पण नाही, सुखासुखी ट्रिप झाली. रोज अशीच ट्रिप होत राहा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. आम्ही शुभमचे सबस्क्रायबर आहोत आणि आज आम्हाला शुभमनी कर्जतला नेलं होतं. आम्ही व्हिडिओ पाहून त्याची कॅब बुक केली होती. शुभमने एकदम चांगली ड्रायव्हिंग केली, सेफ केली, काही प्रॉब्लेम नाही, एकदम कोऑपरेटिव्ह, खूप गप्पा मारल्या आम्ही. छान झाली ट्रिप आमची. ओके, थँक्यू. ओके, धन्यवाद. अशा पद्धतीने आता वाजले 9:30, मस्तपैकी पुण्यात पोहोचलोय. अतिशय चांगले कस्टमर होते, 200 रुपये टिप दिले त्यांनी. छान म्हणी, मस्तपैकी कार्यक्रम झालेला आहे. आता मस्तपैकी जातो घरी. आणि मित्रांनो, तुम्ही नुसतं व्हिडिओ बघू नका, गाडी लागत असली तर फोन नक्की करा.
ओला उबेरचे जेव्हा मी धंदा करतोय, मला प्रायव्हेट मार्केट तयार करायचंय, त्याच्यामुळं गाडी लागत असेल तर एकदा माझी आठवण नक्की करा. गरीब माणूस आहे, चांगली सेवा देतोय तुम्हाला फीडबॅक तर येतच असेल. कसं आहे, लोकांचा गैरसमज व्हायला लागलाय की मी गाडी जुगाडला लावली, पण तसं गैरसमज बाळगू नका मित्रांनो. तो व्हिडिओ काय आहे, तुम्हाला व्हिडिओ बघा आधी, तुम्हाला सांगतो विषय काय आहे. ह्या व्हिडिओमध्ये ज्या रिझर्वेशन ट्रिपा दिसतात ना, त्यातली एक पण ट्रिप ऍक्सेप्ट होत नव्हती. म्हणजे ती अनदर ड्रायव्हरने ऍक्सेप्ट केली असंच येत होतं. पण त्या दिवशी मला त्या नेमक्या दिसत होत्या रिझर्वेशन ट्रिपा, पण त्यातली एक पण ट्रिप ऍक्सेप्ट होत नव्हती. आणि राहिला दाजींनी 50,000 कमावण्याचा विषय, तर दाजी हे लोकल मध्ये गाडी चालवतो, आउट स्टेशनला जात नाही. तुम्हाला मी दाजींची भेट झाल्यावर त्यांचा मोबाईल चालू करून दाखवेन की बुवा दाजीने लोकल 50,000 तर झालेच नाहीत, पण त्यांनी तसे म्हणले होते जे 35,000 त्यांनी मागच्या आठवड्यात केलेत. त्या आठवड्यामध्ये काय आहे की पाऊस येत होता, उबरला सर्ज लागत होता, आणि दाजी आमच्या मापापेक्षा जास्त काम करतात, त्याच्यामुळे त्यांचे 35,000 झाले होते. असा विषय. 50,000 त्यांचे झाले नाहीत या महिन्यामध्ये, 30,000 काहीतरी झालेत असे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की जुगाड असं काही विषय नाही. जुगाड आहे नक्की, पण त्याच्याशी आमचा काही कॉन्टॅक्ट नाही. जर तुमचं कोणाचं असेल तर मला पण सांगा. कसं आहे, नवीन गाडी घेतली, नील करायची, आणि जर तुम्हाला गाडीची गरज लागत असेल तर मला नक्की एकदा फोन करा. चांगली सर्व्हिस तुम्हाला देण्याचा आमचा शब्द आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.